आई बापांना नाव दिलं अभिजित, मित्रांनी नाव दिलं अभिजित सोनावणे, मित्रांनी नाव दिलं आव्या कधी सोन्या, आणि समाजाने नाव दिलं भिकाऱ्यांचा डॉक्टर, भिक्षेकरांचा डॉक्टर किंवा डॉक्टर फॉर बेगर्स. भिकारी हा शब्द मी वापरतो, भिक्षेकरी वापरतो. आपण किती सहज भिकारी हा शब्द वापरतो. भिकारी काय असतो? भिकारी काय असतो? भिकारी आपण सगळेजण हापूसचा आंबा घरी आणतो. महिला वर्ग त्याचा व्यवस्थित किती काळजी घेऊन त्याचा व्यवस्थित रस गर त्या पातेल्यात काढतात, त्याचा आमरस करतात. खायचा असेल तर आपण किती तो जपून खातो, किती महाग असतो तो आंबा. जेव्हा आमरस तयार केला जातो, जेव्हा तो हापूसचा आंबा खाल्ला जातो, त्यावेळी त्याची ती कोय असते. ती कोय मात्र काही विचार न करता खाली डस्टबिन मध्ये फटकट आपण टाकून देतो, रस्त्यावर बाहेर टाकून देतो. त्या कोयीला काय किंमत असते? कोयीला काहीच किंमत नाही. काही माणसांचं आयुष्य सुद्धा असंच असतं. यांच्यामध्ये सुद्धा कधीतरी गोडवा होता, यांच्यामध्ये सुद्धा कधीतरी रस होता, यांच्यामध्ये सुद्धा कधीतरी गर होता. त्यांच्याच लोकांनी तो काढून 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 खाल्ला, पातेल्यात ओतला, आणि जेव्हा त्यांची ती कोय झाली बिनकामाची, त्यावेळी तिला बाहेर रस्त्यात फेकून दिलं. त्यांना तुम्ही आणि आम्ही आपण भिकारी असं म्हणतो. मग मी काय करतो? लोकांनी फेकलेल्या ह्या कोयी, रस्त्यावरती उकिरड्यावरती ज्या फेकलेल्या कोयी असतात, त्या कोयी मी उचलतो, त्यांना साफ करतो, जमिनीत रुजवतो, त्याला थोडंसं खत आणि पाणी घालतो, आणि पुन्हा त्याच्यापासून एखादं हापूसचं झाड तयार होतंय का हे बघण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांच्यातच उठतो, बसतो, जेवतो, खातो, पितो, त्यांना वैद्यकीय सेवा देतो, आणि त्याच्यामुळे लोक मला भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात. माणसाचं आयुष्य फक्त 3 पानांचं असतं. पहिल्या पानावर जन्म लिहिलाय, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिलाय, मधलं एकच पान म्हणजे आपलं आयुष्य असतं. मग ते मधलं एकच पान म्हणजे तरी काय? तर काही माणसं असतात स्वतःचा विचार करत रात्रभर जागी असतात. माझं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, घर आहे अजून मोठं होईल का, एक गाडी आहे दुसरी गाडी होईल का, पगार चांगला इन्क्रिमेंट मिळेल का, रात्रभर स्वतःचा विचार करत जागे असतात. परंतु काही माणसं असतात जी रात्रभर दुसऱ्यांचा विचार करत जागे असतात. बाबा आमटे आहेत, आमचे गाडगे बाबा आहेत, दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागे असतात. यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, यांचं कसं होईल. जी माणसं स्वतःचा विचार करत रात्रभर जागे असतात त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागरण. परंतु जी माणसं दुसऱ्यांचा विचार करत जागे असतात त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागृती. आणि या जागरणापासून ते जागृतीकडचा प्रवास म्हणजे आयुष्य, म्हणजे माणूस बनणं. हे समजायला मी तेवढा मॅच्युअर नव्हते. मी म्हणायचं म्हातारी येड आहे, मी बोलतोय काय, विचारतो काय, सांगतो काय. मला ते विचारायचे, मला तू डॉक्टर आहेस ना? हो. पॅथी किती असतात? पॅथी किती आहेत, किती असतात? मी म्हणायचं बाबा बरेच आहेत. ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, योगा, आयुर्वेद ही सुद्धा एक पॅथी आहे. बरेच आहेत पॅथी. ते म्हणायचे नाही रे बाळा, या तुझ्या पॅथी सांगितल्या ना, या पॅथीनी माणसाचं फक्त शरीर बरं होतं, माणसाचं मन बरं करण्यासाठी आणखी 2 पॅथी या जगामध्ये उपलब्ध आहेत. त्या म्हणजे एक सिम्पॅथी आणि दुसरी एम्पॅथी. जेव्हा तू सिम्पॅथी आणि एम्पॅथी शिकशील, सिम्पॅथी म्हणजे काय, एम्पॅथी म्हणजे काय हे शिकशील, त्यावेळेला तू स्वतः माणूस होशील, आणि त्यावेळेला तू माणसाचं मन सुद्धा बरं करू शकशील. ह्या गोष्टी कानात यायच्या, मनात कधी आल्या नाही. कळतच नव्हतं यातलं काही. भरकटतं ते पाऊल, घसरतात ते पाय, आणि दिशा दाखवतात ते चरण. माझ्यासाठी ते बाबा माझ्या आयुष्यात आले होते. त्यांची पावलं, त्यांचे पाय हे माझ्यासाठी चरण होते, कारण मला त्यांनी दिशा दिली होती, दिशा दाखवलेली. भले मला त्यावेळेला काही कळत नव्हतं. मी 15 ऑगस्ट 2015 साली माझा जॉब सोडला. मला मिळालेलं नॅशनल हेडचं प्रमोशन मी नाकारलं, त्याचा राजीनामा दिला, आणि 15 ऑगस्ट 2015 पासून डॉक्टर फॉर बेगर्स, भिकाऱ्यांचं डॉक्टर, भिक्षकांचं डॉक्टर म्हणून पुन्हा रस्त्यावरती आलो. एक बाबा ते गेले, जाताना ह्या भिकाऱ्यांच्या डॉक्टरला जन्माला घालून गेले. लोक जसे एकमेकांना भेटीचे वार देतात, तसं आपण देवाला सुद्धा भेटीचे वार ठरवून दिलेले. सोमवार दिले आपण शंकराला, मंगळवार दिलाय देवीला, बुधवार दिलाय गणपतीला, गुरुवार दिलाय साईबाबा स्वामी समर्थ दत्ताला, शुक्रवार दिलाय अल्लाला, शनिवार दिलाय मारुतीला शनीला, रविवार दिलाय येशूला. बरोबर आहे ना?
ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी तिथे भक्तांची गर्दी जास्त असते. तुम्ही कधी ऑब्झर्व करा, सोमवारी शंकराचं मंदिर आतमध्ये भक्तांची तुडुंब गर्दी असते, बाहेर भीक मागणाऱ्यांची तुडुंब गर्दी असते. मंगळवारी देवीचं बघा, बुधवारी गणपतीचं बघा, चतुर्थी वगैरे असेल तर आतमध्ये भक्तांची गर्दी, बाहेर भीक मागणाऱ्या लोकांची गर्दी. गुरुवारी कुठलाही साईबाबा स्वामी समर्थ दत्ताचं मंदिर बघा, शुक्रवारी कुठलीही दर्गा आणि मस्जिद बघा, शनिवारी कुठलंही शनी आणि मारुतीचं मंदिर बघा. आतमध्ये भक्तांची गर्दी असते आणि बाहेर भीक मागणाऱ्या लोकांची गर्दी असते. खरं सांगू, माझ्यासाठी दोघंही सारखेच आहे. कारण भक्त मंडळी मंदिर आणि मशिदीच्या आत काहीतरी मागत असतात आणि भीक मागणारी मंडळी मंदिर आणि मशिदीच्या बाहेर काहीतरी मागत असतात. मागणं सेम आहे. कोणी आत मागतं, कोणी बाहेर मागतं. कोणी आत मागतं, कोणी बाहेर मागतं. मी बाहेर मागणाऱ्या भक्तांसाठी काम करतो. काय काम करतो तर मी पूर्वी जसं सांगितलं तसंच आता पुण्याच्या रस्त्यांवरती साधारण 150 ते 200 किलो औषध, साधा दवाखाना माझ्या अंगाखांद्यावर घेऊन फिरत असतो. एक इकडे बॅग असते, एक इकडे असते, एक मागं असते, एक पुढं असते, प्लस माझी बुलेट आहे, माझी मोटरसायकल आहे, तिकडे वेगवेगळ्या पिशव्या टाकलेल्या त्या पिशव्यांमध्ये साधारणपणे 150 ते 200 किलोचं सामान घेऊन मी जात असतो. कुठं जातो तर सोमवारी मी शंकराच्या मंदिराच्या बाहेर बसतो जिथे भिक्षेकरी असतात. मंगळवारी मी देवीच्या, बुधवारी गणपतीच्या, गुरुवारी साईबाबा स्वामी समर्थ दत्ताच्या मंदिराच्या बाहेर असतो, शुक्रवारी सगळ्या दर्ग्या मशिदीच्या बाहेर असतो, शनिवारी शनी मारुतीच्या मंदिराच्या बाहेर असतो. आतमध्ये कुठला देव आहे मला माहित नाही, मी बाहेर बसलेला असतो. यांच्यातच मी ते जिथं बसलेले असतात घोळका करून मी सगळा माझा दवाखाना तिथेच ओपन करतो आणि रस्त्यावरती आमचा हा सगळा दवाखाना चालतो. गोळ्या औषधं देता देता त्यांच्या सुखदुःखात रममाण होतो. त्यांच्यातच उठतो, बसतो, जेवतो, खातो. मी आहे भिकाऱ्यांचा डॉक्टर, परंतु मला एक राजा असल्याचा फील येतो. खरं तर रोडवरती मी असताना माझा असं उन्हाच्या धारा असतात, घाम गळत असतो, इकडे एक आजी आणि इकडे एक आजी असते, पदर घेऊन असं माझं घाम पुसत असते. मला प्यायला खूप थंडगार पाण्याची बाटली लागते. कितीतरी आजी आहेत माझ्यासाठी, मी जेव्हा जिथे येणार असेल तिथे ती बिस्लरीची बाटली विकत आणतात, हॉटेलमध्ये ठेवतात, फ्रीझरमध्ये, तिथून ती गार करतात, तिथून ती मला आणून देतात आणि ती माझ्या हातात माझे ग्लोव्ज असतात. बऱ्याच वेळेला ड्रेसिंग अमुक रक्ताने हात माखलेले असतात काही वेळेला. तर आजी अशी ती बाटली तोंडाला लावतात. बाटली फक्त एक आईच आपल्या लहान बाळाच्या तोंडाला. तसे पाणी मी असं तसाच पाणी दुसऱ्याच्या हाताने ते पाणी पित असतो. ऊन असेल तर तिथलं एखादं काही फडका, काय तुमचं पुठ्ठा असेल, फ्लेक्स असेल, काही असेल, आजच्या त्याचे घडी घालतात आणि अशा वाऱ्या घालतात जसे पूर्वी राजे महाराजांना घालायच्या तशा. ऊन असेल तर किती म्हाताऱ्या पदर धरून असे होतं. ऊन जर असेल तर मी जर खाली बसलेला असेल की तिथे राजा आळीपाळीनं तू अर्धा तास मी अर्धा तास, त्यांच्यात भांडणं होतात. आधी कोण पदर धरून उभे राहतात. एखादा राजा असल्याचा फील येतो. 1100 लोकांचं माझं असं हे कुटुंब आहे, 1100. 1100 लोकांना मी मेडिकल सर्व्हिसेस देतोय. त्यांच्याशी माझे एक रिलेशन्स आहेत, त्यांच्याशी माझा नातेसंबंध आहे. पेपरमध्ये मी बातमी वाचतो, जगातले 10 श्रीमंत हे व्यक्ती आहेत. मला नाही पटत, खोटं वाटतं मला ते. जगातला सगळ्यात श्रीमंत तर मी व्यक्ती आहे. 1100 लोकांचं माझं कुटुंब आहे. जगात प्रत्येकाला एकच आई असते, एकच बाप असतो. मला 200 आई आहेत. श्रीमंत कोण? मला 200 बाप आहेत, मला 200 आजी आहेत, मला 200 आजोबा आहेत आणि मला ह्या वयात 200-300 पोरं सुद्धा आहेत. श्रीमंत कोणते? पेपरवाले का मी श्रीमंत आहे. हे 1100 लोकांचं जे कुटुंब आहे, प्रत्येकाला मी आई, आजी, आजोबा, काका, मामा, मावशी असं समजतो. तेही त्याच पद्धतीने माझ्याशी वागतात. मला असं वाटतं की मी नुसतीच वैद्यकीय सेवा यांना देतोय. असे किती वर्ष वैद्यकीय सेवा देणार आणि कितीही वैद्यकीय सेवा दिली आणि काहीही केलं तरी शेवटी मरताना मी डॉक्टर म्हणून मरणार आहे, परंतु ते मरताना भिक्षुकरी म्हणूनच मरणार आहेत. व्हॉट इज द चेंज? माझ्या कामामुळे काय चेंज निर्माण होतोय? काय बदल काय घडला त्याच्यामध्ये? एखादा माणूस आज मरणार आहे, पुढच्या 5 वर्षांनी मरेल. ह्या 5 वर्षात त्यांनी काय केलं तर विकच मागितली. 5 वर्ष त्याचं आयुष्य वाढवून मी केलं काय तर 5 वर्ष त्यांना अजून एक्स्ट्रा भीक मागितली. हा इथं बसलेला समाज आणि बाहेर भीक मागणारा समाज, या 2 समाजांमध्ये खूप मोठी दरी आहे. आज या गेटवरती जर एखादी भीक मागणारी व्यक्ती असेल तर इथला वॉचमन त्याला बाबा बाहेर चला म्हणून बाहेर काढेल त्याला. त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला या रिकाम्या खुर्चीवरती इथे येऊन हे व्याख्यान ऐकण्याची परमिशन अजून नाहीये. कारण हा समाज आणि तो समाज याच्यामध्ये खूप मोठी दरी आहे. ही दरी जर ओलांडण्याचा प्रयत्न केला तर तो त्या दरीत पडून मरणार आहे. आज आपल्या ह्या समाजातला कुठलीही व्यक्ती जर गेली तर त्या व्यक्तीच्या मागे असतं स्वर्गवासी, कैलासवासी, पैगंबरवासी, दिगंबरवासी.
समाजातली जर एखादी व्यक्ती गेली तर त्याला काय म्हणतात? एक भिकारी मेलं. एक भिकारी मेलं. आणि या समाजातली जर व्यक्ती जर गेली तर कैलासवासी, पैगंबरवासी, माझ्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला जर ती गेली तर कधी म्हणतील की ते स्वर्गवासी झाले, ते कैलासवासी झाले, ती प्रतिष्ठा कधी मिळेल? हा समाज जो इथं आत्ता बसलाय, हा समाज त्या समाजाला कधी स्वीकारेल? स्वीकारेल का? कसं? हा विचार माझ्या डोक्यात यायला लागला. आणि मग मला असं जाणवलं की हा समाज त्या समाजाला स्वीकारायला तयार आहे, परंतु त्या समाजाने भीक मागणं सोडायला हवं. मग त्या समाजाने जर भीक मागणं सोडायला हवंय तर त्या समाजाला एखादं उत्पन्नाचं साधन सुद्धा द्यायला हवंय, तर तो भीक मागणं सोडेल. आणि या विचारातून मग वेगळे विचार सुरू झाले. तो एक भिक्षेकरी समाज आहे. हा तुम्ही आता माझ्या समोर बसलेला हा गावकरी समाज आहे. तो भिक्षेकरी समाज आहे. तुम्ही सगळे माझ्या समोर बसलेले गावकरी समाज आहे. हा गावकरी समाज त्या भिक्षेकरी समाजाला तेव्हाच स्वीकारेल ज्या वेळेला तो भिक्षेकरी समाज काहीतरी कष्ट करायला लागेल, कष्टकरी होईल. आणि त्या विचारातून एक कामाची टॅगलाईन ठरवली, भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी. आणि मग या लोकांना वेगळ्या पद्धतीने ती जी काही नाती तयार झाली त्या नात्यांचा चांगल्या अर्थाने वापर करून घ्यायचं ठरवलं. मी म्हाताऱ्या लोकांना म्हणायचं, आजी तू मंदिराच्या बाहेर बसून भीक मागते, मंदिराच्या बाहेर बसून फुलं का नाही विकत? मंदिराच्या बाहेर बसून तू वाती का नाही वळत आणि वाती का नाही विकत, हार का नाही विकत? लोक शंकराला दुधाचा अभिषेक घालतात, तू दूध का नाही विकत बसत? मी तुला दूध घेऊन देतो. लोक शनीला तेल वाहतात, मी तुला तेल घेऊन देतो, तू तेल का नाहीस विकत? बाबा तुम्ही इथं मंदिराच्या बाहेर बसून भीक मागता, इथं तुम्ही बूट पॉलिश का नाही करू शकत, दाढी कटिंग का नाही करू शकत? सगळं सामान मी तुम्हाला घेऊन देतो. आणि या नोटवरती आपण त्यांना त्या पद्धतीचे व्यवसाय करायला प्रवृत्त केलं. जी तरुण मंडळी आहे त्या तरुण मंडळीने म्हटलं, तुला गवंडी म्हणून काम करायला काय झालं? तुला कुठेतरी लेबर म्हणून, हमाल म्हणून काम करायला काय झालं? तिच्या लोक अशा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये रस्त्यावरती, फुटपाथवरती पडलेले. एवढी दाढी, एवढे केस, असे सगळे. बऱ्याच वेळेला काहीतरी लागलेलं असतं, कुठंतरी त्याच्यात आड्या पडलेल्या असतात, काय काय झालेलं असतं. आम्ही अशा लोकांना जाऊन रस्त्यावरती दाढीने कटिंग करतो, आंघोळ घालतो, छान कपडे घालतो, ड्रेसिंग त्यांचं जे काही त्याच्यात आड्या असू देत नाही तर आणखी काय असू देत, आम्ही त्या रस्त्यावरती बसून सगळ्या गोष्टी करतो. आंघोळ घालण्यासाठी आमच्याकडे काही बाकी तांब्या वगैरे पाणी असतं काही नसतं. आम्ही बिस्लेरीचे कॅन विकत घेतो आणि साबणाने स्वच्छ त्यांना आंघोळ घालतो. त्याच्यानंतर दाढी कटिंग करतो. दाढी कटिंग करायला एकही व्यक्ती जी प्रोफेशनल आहे ती येत नाही, कारण ते अवतारच इतका विचित्र असतो, त्यांना भीती वाटते. त्याच्यामुळे मी आता माझ्या मेडिकलच्या सामानामध्ये वस्त्र आणि ह्या बाकीच्या ज्या काही दाढी कटिंगच्या गोष्टी लागतात त्या सुद्धा ठेवल्या. जिथं प्रसंग होईल, जिथं वेळ पडेल तिथं दाढीने कटिंग सुद्धा करतो. बिस्लरीचे कॅन आणतोय आणि ह्यांना साबणाने स्वच्छ आंघोळ घालतो. ज्या वेळेला बिस्लरीच्या पाण्याने यांना आंघोळ घालतो त्यावेळेला असं वाटतं की आता मला कुठल्याही मंदिरात जाऊन अभिषेक करायची गरज कधी पडणार नाही. ज्या वेळेला साबणाने आंघोळ घालतो, ज्या वेळेला सुवासिक होतात, खूप सुंदर असं 70-80 वर्षाची माणसं असतात, ज्या वेळेला अंगातून एक छान वास येतो त्यावेळेला वाटतं आता मला कुठेही जाऊन अगरबत्तीने धूप लावायची सुद्धा गरज नाही. मला कुठेही आता जाऊन पूजा करायची गरज नाही, माझी पूजा तिथंच होते. आमची पूजा तिथंच होते, रस्त्यात तशीच मांडली जाते. या लोकांना आम्ही वेगवेगळ्या वृद्धाश्रमात महाराष्ट्रात जिथं माझ्याकडे स्वतःचं काही नाही, माझ्याकडे स्वतःच्या 4 भिंती नाही आहेत, मी रस्त्यावरती काम करतो, परंतु जे गव्हर्नमेंटचं आहे, जे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे अशा वृद्धाश्रमांमध्ये मीही मला सापडलेली जी काही रस्त्यावरती लोक आहेत अशा रस्त्यावरच्या लोकांनाही आम्ही कुठल्या तरी वृद्धाश्रमामध्ये ठेवत असतो. वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर तिथं एक फॉर्म भरून द्यायचा असतो. तिथं ते फॉर्म भरताना विचारतात त्यांचं नाव काय. त्यांचं नाव ते स्वतःही विसरलेले असतात इतक्या वर्षामध्ये. थोडासा डोक्यावरती सुद्धा परिणाम झालेला असतो. मलाही त्यांचं नाव माहीत नसतं. सुरुवातीला गोंधळ व्हायचा, पण मग नंतर त्याच्यात एक आयडिया काढली. मला जर कोणी पुरुष व्यक्ती सापडली तर मी त्या व्यक्तीचं नाव एकतर देवाचं किंवा संतांचं नाव त्यांना द्यायचो. मीच द्यायचो. एकनाथ नाव काय, एकनाथ, शंकर, गणपती, मारुती, ज्ञानदेव, तुकाराम, काही पण. एखादी जर महिला मला सापडली तर तिला देवीची किंवा नद्यांची नावं द्यायचो. नाव काय, सरस्वतीबाई, गंगाबाई, गोदावरीबाई, पार्वतीबाई, लक्ष्मीबाई. ओके, डॉक्टर आडनाव सांगा त्यांचं. आता पंचायत व्हायची, आडनाव काय सांगायचं.
शर्मा, वर्मा, कदम, शिंदे, जगताप, रानडे, काय सांगू? आडनाव काय सांगू? विचार करायचं यार, नाव तर दिलंय आपण, आडनाव काय सांगायचं काही कळायचं नाही मला. पुन्हा एकदा विचार करत असताना मला जाणवलं यार, जर मी हिला आई समजतोय, त्याला आजोबा समजतोय, याला बाप समजतोय, तर त्याचं आडनाव काय असणार? सोनावणीच असणार ना रे. अशी 44 माणसं आजपर्यंत रस्त्यातून उचललेत, मला जी आवडतील ती त्यांना नावं दिली आहेत आणि आडनाव मात्र सोनावणे, तर सोनावणे आडनाव घेऊन ही रस्त्यावरची माणसं आज कुठे ना कुठं जगतात. जेव्हा जातात त्यावेळेला मला फोन येतो, डॉक्टर तुमचे वडील गेले. मी आधी माझ्या वडिलांना फोन लावतो, त्यांनी हॅलो म्हटले की अच्छा ठीक आहे, घरातले नाही गेले, जिथे वृद्धाश्रमात ठेवले ते गेले. 44 आहेत ना. आपल्या घरात बारसं होतं लहान बाळ जन्मल्याच्या नंतर, म्हणजे त्याच्या जन्माच्या समयी. आमच्याकडे बारशी होतं त्याच्या मृत्यूच्या समयी. आपल्याकडे बाळाचं नाव ठेवते त्याची आई, आजी, आत्या, मामा, मावशी, काका, काकू. आमच्याकडे नाव ठेवतं त्याचं पोरगं, नातू, त्या आजी आणि आजोबाचं. आमच्याकडे बारसं होतं, तो एक पोरगा, नातू, त्यांचं नाव ठेवतो. आणि आडनाव सुद्धा आपल्या आजी आजोबापासून आलेलं आडनाव आपल्याला लागतं. आमच्याकडे उलट होतं, आमच्याकडे नातवाचं आणि पोराचं आडनाव जे असतं तेच त्यांना लागतं. मला कळत नाही की हे काम मला करण्याची संधी मिळते म्हणून मी आनंद मानू, समाधान मानू, की राग आणि दुःख व्यक्त करू त्या नालायक पोरं, पोरी आणि जे कोणी सुना नातवंड असतील ज्यांनी या लोकांना घराच्या बाहेर काढले, याचं दुःख मानू, की मला हे करायला मिळतं याचा समारंभ करून मला खरं तर कळत नाही. असो, या सगळ्या कामाचा मी थोडक्यात लेखाजोखा मांडला. हे सगळं काम जे काही आहे, आज मी हे काम करतो, याच्यात 2,500-3 हजारांपेक्षा जास्त पुरस्कार मला मिळाले. या सगळ्या पुरस्कारांपेक्षा आम्ही लोकांची लग्न सुद्धा लावून देतो. 2 भीक मागणारी जर तरुण मुलगा मुलगी असेल तर आम्ही दोघांची लग्न सुद्धा लावून देतो. मागच्या 2 वर्षांपूर्वी एका मुलीचं आणि एका मुलाचं दोघांचे मी लग्न लावून दिले. लग्न लावल्यानंतर ती प्रेग्नंट होती. प्रेग्नंट झाल्यानंतर मला तिची डिलिव्हरी सुद्धा आपण केली एका हॉस्पिटलमध्ये. डिलिव्हरीच्या वेळेला मला तिनं बोलवलं, मला म्हटली ती दादा या तुम्ही बघायला. मी बाळाला बघायला गेलो. सहज आपण सगळेच प्रश्न विचारता का बाळाचं नाव काय ठेवशील? ती म्हटली बाळाचं नाव, मुलगा होता, बाळाचं नाव मी अभिषेक ठेवणार आहे. म्हटलं का ग? म्हणे माहित नाही मला, तुला मी वडिलांच्या रूपात बघते, तुला मी भावाच्या रूपात बघते. मी जर मुलाला माझ्यासारखं अभिजित अभिजित अभि 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 असं काही म्हणेन तर मला सारखं असं वाटेल की तूच माझ्याजवळ आहेस, भाऊ म्हणून आणि वडील म्हणून. त्याच्या पुढचा प्रश्न विचारला, ठीक आहे मुलगा म्हणून तू अभिजित नाव ठेवतेस, मुलगी असते तर काय केलं असतं? तर म्हटली मी मुलगी असते तर मनीषा नाव ठेवलं असतं. त्याच्यापेक्षा जगातला कुठलाही पुरस्कार मोठा आहे असं मला वाटतं. मुद्दाम पुरस्कारांचा उल्लेख केला. मला 2,000 ते 2,500 मला घरात किती पडलेत मला माहित नाहीये. पण मी नेहमी विचार करतो की ज्या वेळेला मी पूर्वी अंगावर खांद्यावर इकडं तिकडं बॅगा घेऊन असं लोकांच्या घरोघरी जाऊन दवाखान्यात जात होतो, प्रॅक्टिस करत होतो, लोकांना घरात जाऊन सर्व्हिस देत होतो, तरी सुद्धा लोक मला घरातून हाकलून द्यायचे. कोणी हे चल 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 पुढे म्हणायचे. तिथली टार्गेट पोरं जी आहेत ती माझ्या अंगावर कुत्री सोडायची, मला जोकर म्हणायची. आज सुद्धा मी तसाच माझ्या पायात, आता हा इतका मोठा कार्यक्रम म्हणून जरा बरे कपडे घालून आले. तुम्ही जर पुण्यात मला पाहिलं तर भिकारी कुठला ना अभिषेक कुठला तुम्हाला कळणार नाही, इतक्या ठेकलून झालेलं असतं. आज सुद्धा मी तसा चप्पल, कधी पॅन्ट, काय जे घरात जे मला सापडेल ते घालून पटकन घराच्या बाहेर पडत असतो. आज सुद्धा माझ्या अंगावर इकडे एक बॅग, इकडे एक बॅग, मागे एक बॅग, पुढे एक बॅग असते. रस्त्यावर मी असाच फिरत असतो. पण मला एक प्रश्न पडतो की मला आज कुणी सुद्धा हाकलून देत नाही रस्त्यावरून. मी एखाद्याच्या घरावरून चाललो तर मला कोणी हाकलून देत नाही. तिथून किती टार्गेट पोरं असू देत, त्यांची मान खाली जाते माझ्याकडे बघून. एक जण सुद्धा हिंमत होत नाही माझ्या अंगावर कुत्रा सोडायची, एक जणाची हिंमत होत नाही मला जोकर म्हणायची. कारण अवतार तसाच, त्यावेळेला जो होता अवतार माझा आत्ताही तोच अवतार असतो रस्त्यावरती. मला कळत नव्हतं यार, मला त्यावेळेला लोक का हाकलत होते, त्यावेळेला मला जोकर का म्हणत होते, त्यावेळेला कुत्री माझ्या अंगावर का भुंकत होती. मग आत्ता का नाही भुंकत कुत्री? आत्ता सुद्धा टार्गेट पोरं आहेतच की. आत्ता टार्गेट पोरं मला का नाही इरिटेट करत, का नाही मला जोकर म्हणत, का नाही मला एखाद्याच्या घरावर चाललं तर हाकलून देत? मला प्रश्न पडायचा आणि प्रश्नाचं उत्तर मला मिळालं.
पूर्वी बॅगा घेऊन फिरत होतो तो दुसऱ्याच्या पोटासाठी. आज बॅगा घेऊन पूर्वी जो बॅगा घेऊन फिरत होतो तो स्वतःच्या पोटासाठी. आज बॅगा घेऊन फिरतोय तो दुसऱ्याच्या पोटासाठी. स्वतःच्या पोटासाठी ज्यावेळी फिरत होतो त्यावेळी जोकर ठरलं होतं. आज दुसऱ्याच्या पोटासाठी जेव्हा फिरतोय त्यावेळी काही आदराने सत्काराने सन्मान मिळतात. मी मंदिरात आणि मशिदीत जाणाऱ्या लोकांना सुद्धा विचारतो, आज जाऊन काय केलं तुम्ही? मंदिरात जाऊन काय केलं? पूजा केली. पूजा भाई साहब आपने मस्जिद में दरगाह में जाके अंदर क्या किया? भाई इबादत की. मतलब इबादत की क्या किया? सर पूजा केली म्हणजे काय केलं? अरे काय नाही, ते हे बायकोला हे मागितलं, पोराला 12वीला चांगले मार्क म्हणू देत. अरे आपण जेव्हा स्वतःसाठी मागतो ना काही त्यावेळी ती लाचारी असते. ज्यावेळी दुसऱ्यासाठी काही मागतो त्यावेळी ती पूजा होते. दुसऱ्यासाठी काही मागतो आपण त्यावेळेला ती इबादत होते. बाकी स्वतःसाठी मागितलं की ती लाचारी असते. असो, माझ्या या सर्व कामाचे 2 पिलर्स आहेत, 2 खांब आहेत, 2 स्तंभ आहेत. एक समाज म्हणजे तुम्ही सर्व मंडळी, माझे ज्येष्ठ बंधू समान, मित्र नाही म्हणणार, माझी थोडी पात्रता नाही आहे. राजगोपाल मिनियार सर इथं आहेत. अशी समाजात काही मोठी मंडळी आहे ज्यांनी खांद्यावर घेतले. शारीरिक, आर्थिक, मानसिक त्यांना जशी ज्या पद्धतीने जमेल अशी ही मंडळी मदत करतात. माझी सोहम ट्रस्ट नावाची संस्था आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. संस्था डोनेशनवरती चालते. आता जसं मिनियार सरांचं नाव घेतलं तशी सोलापुरातली बरीच मंडळी आता इथं आलेत मला भेटायला सुद्धा. ह्या मंडळींनी खांद्यावर घेतल्या. आणि खांद्यावर कोण घेतं माहिती आहे का? जत्रा जर एखादा, म्हणजे मला माझ्या वडिलांनी मी आजोबांमुळे मला आठवतं, बापाला जर पोराला जत्रा दाखवायची असेल ना, गर्दी असते भरपूर, ते पोराला उचलते आणि खांद्यावर ठेवतात. त्याला जत्रा काहीच दिसत नाही, त्या पोराला वरनं दिसत असतं. डोक्यावर बसवतो बाप, पोराला डोक्यावर बसवतो. तर बापाला त्या गर्दीतनं जत्रा दिसतच नाही, परंतु ते पोरगं मस्त टुकू बघत असतं जत्रा. समाज माझ्यासाठी तेच आहे की मला त्यांनी पोरगं समजून, बाप समजून डोक्यावरती घेतलं, खांद्यावरती बसवलं आणि मला तुम्ही सगळे मदत करताय म्हणून मी तो थोडासा वर दिसतोय, म्हणून मी थोडासा प्रकाशात दिसतोय. खाली जो काही आहे तो माझा बाप आहे आणि तो म्हणजे सगळे तुम्ही मंडळी आहात. दहीहंडीमध्ये सुद्धा ना ते आपली सगळी नजर जी असते ते दहीहंडी पोरगं कधी फोडतंय कधी करतंय, आपली सगळी नजर वर असते. त्या पोराला सांभाळणाऱ्या खालच्या 7-8 थर असतात. हे 7-8 थर नसतील तर ते वरचं पोरगं फोडूच शकत नाही. त्याला काही नाही, नुसतं वर चढून फोडायचं असतं. ते माझं काम आहे. पण त्याला सांभाळायला, त्याला आधार द्यायला, वरनं खाली पडलं तर त्याला सांभाळायला, झेलायला त्याची आई आणि बाप हा सगळे समाजाच्या रूपाने तुम्ही आहात. मी तुमचा मनापासून ऋणी आहे. तुम्हा सर्वांमुळे मी हे काम करू शकतो. माझी अवकात नाही, माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही हे काम करण्याची. खरं सांगायचं तर तुमच्यासारखी इकडे ह्या आया आणि हे बाप बसले ज्यांनी मला खांद्यावर घेतले, ज्यांनी डोक्यावर दिलेली ही जत्रा दाखवतात मला, मी मनापासून तुमचा ऋणी आहे. दुसरा, या व्यासपीठावर मी त्याला मनापासून सलाम करतो, मी त्याला मनापासून सॅल्यूट करतो. ती जर नसती तर मी काम करू शकलो नसतो. ती बायको नाही आहे माझी, माझ्या मुलाची आई आहे तशी माझी सुद्धा ती आईच झाली. ती त्या लेवलला गेली. ती जर नसती, तिनं जर असं काखेला मला घेतलं नसतं लहान डोळ्यासारखं, मी हे काम करू शकत नाही. तर माझा तिला सुद्धा सॅल्यूट आहे, तिला सुद्धा सलाम आहे या व्यासपीठावरून. ती बिचारी ऐकायला नाही आहे, परंतु हृदयापासून मी म्हणतो की ती नसती तर मी हे काम करूच शकलो नसतो. इम्पॉसिबल. असो, शेवटच्या टप्प्याकडे मी येतोय. लोक मला म्हणतात डॉक्टर छान काम करताय, आम्ही काय मदत करू? तुम्ही जर मला सगळ्यांनी मिळून प्रश्न विचारला की डॉक्टर आम्ही तुम्हाला काय मदत करू, तर मी तुम्हाला एकच फक्त सांगेन, एक विनंती करेन, एक रिक्वेस्ट करेन. माझ्या या बोलण्याच्या नंतर, माझ्या या भाषणाच्या नंतर जर तुम्हाला वाटेत कोणी जर भीक मागणारी व्यक्ती दिसली तर त्या व्यक्तीला भीक देऊ नका. आय रिपीट, माझ्या या बोलण्याच्या नंतर तुम्हाला जर कोणी भीक मागणारी जर व्यक्ती इथून पुढे जर आयुष्यात कधी दिसली तर त्या व्यक्तीला तुम्ही भीक देऊ नका, परंतु त्या व्यक्तीला मदत मात्र नक्की करा. लोक, मी हा मेसेज नेहमी जिथं जाईल तिथं देत असतो घसा फाटेपर्यंत. लोक म्हणतात डॉक्टर भीक पण नका देऊ म्हणता, मदत पण करू नका म्हणता, असं काही कन्फ्युजिंग आहे. काहीच कन्फ्युजिंग नाही आहे. भीक आणि मदत दोन्हीमध्ये खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. भीक म्हणजे काय? आपली कुठलीही गोष्ट ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती परावलंबी होते, डिपेंडंट होते, त्याला म्हणायचं भीक. आपली कुठलीही गोष्ट ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहते, इंडिपेंडंट होते, स्वावलंबी होते, त्याला म्हणायचं मदत.
आपल्याला भीक द्यायची नाहीये, कोणाला परावलंबी करायचं नाहीये. आपल्याला मदत अशा प्रकारे करायची की ती समोरची व्यक्ती स्वावलंबी झाली पाहिजे. आपल्याला भीक द्यायची नाहीये, मदत करायची. आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलायचा. सर, आपल्याला शाळेमध्ये सगळे कोण शिकवतात, काटकोन, त्रिकोण, चौकोन, लघुकोन, विशाल कोण, असा दृष्टिकोन आपल्याला कधीच कोणी शिकवत नाही. हा आपलाच आपल्याला शिकायचा असतो. आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. भीक द्यायची नाही, मदत करायची नाही, परावलंबी करायचं नाही, स्वावलंबी करायचं आहे. आपल्या समाजात आपण जिथे राहतो तिथं असं म्हणतात की एखादा माणूस मेला त्याला खांदा दिला की आपल्याला पुण्य मिळतं. एखादा माणूस मेला, आपण त्याला खांदा दिला की आपल्याला पुण्य मिळतं. आणि कशाला पुण्य मिळवण्यासाठी एखाद्याच्या मरायची वाट बघायची? आत्ता जी माणसं जिवंत आहेत, ज्यांना आधाराची गरज आहे, ज्यांना सपोर्टची गरज आहे, त्यांना हात देऊयात ना. त्यांना हात देऊन पुण्य मिळवूयात. ज्याला कोणाला खांदा दिला त्याला कळत पण नाही मला कोणी खांदे दिले होते. एखादा माणूस जर डोंगरावर चढत असेल आणि आपण त्याचा पाय खेचला तर तो खाली पडणार आहे. पण एखादा माणूस असहाय्य अवस्थेमध्ये जर इतर रस्त्यात पडला असेल आणि त्याचा आपण हात खेचला तर तो उठून उभा राहणार आहे. खेचणं सेम आहे. पाय खेचला की पडणार आहे, हात खेचला की उठणार आहे. खेचून पाडायचं तर खेचून उठवायचं, दृष्टिकोनाचा फक्त फरक आहे. हा दृष्टिकोन फक्त आपल्याला बदलायचा आहे. लोक मला म्हणतात, डॉक्टर तुम्ही कुठल्या मंदिरात जाता, कुठल्या मशिदीत जाता? तर गंमत सांगतो, माझ्या कानामध्ये स्टेथोस्कोप असतो. पेशंटला चेक करताना मी असं ते चेस्ट पीस जे काय असतं ते स्टेथोस्कोपचं छातीवरती ठेवून मी असं चेक करत असतो त्या पेशंटला, माझ्या या भिक्षकारांना. ज्यावेळी मी असं या भिक्षकारांना चेक करत असतो त्यावेळी मला वाटतं यार मी कुठली तरी आरती करतोय. मी ज्या वेळेला माझ्या भिक्षेकरी रुग्णांना जेव्हा गोळ्या देत असतो, बाबा सकाळी एक घे, आजी सकाळी एक घे, दुपारी एक घे, संध्याकाळी एक घे, ज्या वेळेला मी आता गोळ्या अशा देत असतो त्यावेळी मला असं वाटतं की मी कुठल्या तरी देवाला नैवेद्य वाहतो. ही लोक हसतात प्रेमाने. ते जेव्हा हसतात, इतके गोड प्रेमाने हसतात, त्यावेळी मला असं वाटतं की यार मला प्रसाद मिळाला. एखादी नागडी उघडी पोरं असतात, आजी असते, आजोबा असते, बाई असते, मी तिच्या अंगावर चादर टाकतो त्यावेळी मला असं वाटतं मी दर्ग्यात चादर चढवली. आणि ही लोक जेव्हा माणसात येतात त्यावेळेला मला आलिंगत येतात, मला गालाला मुकी घेतात, डोक्यांना हात फिरवतात, पाठीवरनं हात फिरवतात, मिठी मारतात. त्यावेळी मला वाटतं यार सगळे हे देव, अल्ला, ईश्वर, येशू सगळे ह्यांच्या रूपात येऊन मला जर मिठी मारत असेल तर मी कुठं मंदिरात आणि मशिदीत जाऊ देव शोधायला? मला गरजच पडत नाही. हे सगळे देव, अल्ला, ईश्वर, येशू, जेवढे देवांचे नावं असतील, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी, सगळे येऊन जर मला मिठी मारत असतील आणि प्रत्यक्ष येऊन माझ्या डोक्यावर हात जर ठेवत असतील तर मला कुठल्याही मंदिरात आणि मशिदीत जायची गरज पडत नाही. त्यामुळे मी कुठल्याही मंदिरात आणि मशिदीत जात नाही. लोक मला म्हणतात, डॉक्टर तुम्ही कुणाची भक्ती करता? मला भक्ती या शब्दाचा अर्थच खरं तर कळलेला नाहीये. पण जे काही मला भक्ती म्हटल्यानंतर जे काही समजलं, जाणवलं माझ्या कामामध्ये, ते फक्त मी तर सांगतो आणि थांबतो. भक्ती ज्या वेळेला अन्नात उतरते त्यावेळेला ती प्रसाद होते. भक्ती ज्या वेळेला पाण्यात उतरते त्यावेळेला ती तीर्थ होते. भक्ती ज्या वेळेला प्रवासाला निघते त्यावेळी ती पंढरपूरची वारी होते. भक्ती ज्यावेळी घरात येते त्यावेळेला ते घर मंदिर होते. भक्ती ज्या वेळेला मनात शिरते त्यावेळेला ती माणुसकी होते. भक्ती ज्या वेळेला डोक्यात शिरते त्यावेळेला ते नाम होतं. आणि भक्ती ज्या वेळेला हातात शिरते त्यावेळेला ती सेवा होते. आणि अशी सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.